जनतेने द्यावा पहिल्यापासून चालू दे ना बोल. ज्यांना निवडून जनतेने द्यावा, पण जनता त्या लायकीची नाही. त्यांना देऊ नाही चालत. जे सत्य काम करणार त्यांना ते नाही चालत. त्यांना खोटे चालतात, जे भ्रष्टाचारी चालतात, त्यांचे पोटं भरायचे कामं ते करतात ते चालतात, पण हे नाही चालणार. काय हे देवांनीच पाठवले का जनतेची सेवा करणारे. जेव्हा तुम्हाला दुःख लागतं तेव्हा तुम्ही याच्याकडे जाता, कोणाकडे? देवाकडे. आणि जेव्हा सुख असलं तेव्हा कोणाकडे जातात? खोट्याकडे जातात. खोट्याकडे जातात की नाही? आणि खोट्यापासून विजय उदव करून विजय मिळवतात. आणि सत्याकडे जायचं त्यांना विसर पडतो. का सत्य काही देणार नाही खायला आम्हाला, आमचे पोट नाही वारणार. तर मग शांती खासदार झाली पाहिजे का? शांतिगिरी महाराज मला मनापासून वाटतं की यांनी खासदार व्हावं आणि जनतेसाठी काहीतरी करा. आजही ते जनतेसाठी करतात. स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडळे काही नसताना सुद्धा करतात ते. बोलू द्या, काही नसताना बोलू द्या त्यांना बोलू. नाही जगामध्ये किती लोकांना सांभाळलंय, पोरांना सांभाळलंय, गाई सांभाळल्या. आज किती जमिनी त्यांच्या स्वतःच्या आहे का? आहे का त्यांचं नाव काही? जनतेनंच दिलं ना. तुम्ही यांना निवडून द्या ना, एकदा निवडून द्या ना. बघा ना तुम्ही 5 वर्ष काय करता ते. सगळ्या मंदिराचे काम होऊन जातील. नाही केलं प्रत्येक गावचा विकास होणार, रोडचा विकास होणार, सगळ्याचा विकास होणार. हा दगड ठेच नाही लागली पाहिजे, म्हाताऱ्या माणसाला पडला नाही पाहिजे. हा सिमेंट कॉन्क्रीट झालं पाहिजे प्रत्येक गावामध्ये. आणतात 50,000 10,000चं काम करा, 40,000 खिशात. बंगले झाले मोठमोठे. कशाला बंगले बांधले? शेवटी तिथे जाते हिशोब द्यायला. बंगले कशाला बांधले? यांचं वचन काय आहे? सत्यासाठी लढा आहे, खोट्यासाठी लढा नाहीये. खोट्यांना गाडायचंय, पण हे जनतेला कळत नाहीये. काय जनता दिशाभूल करून राहिली, दिशाभूल करून जनताच्या मागं पळू राहिली आणि त्याचा विनाश स्वतःच्या हाताने कलियुगामध्ये करून घेऊन राहिली. काय कलियुगामध्ये जो देवाची भक्ती करीन तोच देव त्याला तारीन. त्याच्या कलियुगामध्ये कली गाडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. सत्य नकोय जनतेला. आज खोटा लागतोय. खोटा निवडून आला त्याच्या पाठीमाग आता राजाभाऊ राजाच्या पाठीमाग किती सभा, किती गाड्या, किती घोडे, किती यमन गोडशाच्या माग. अरे 10 वर्ष खाल्ले तो. काय केलं जनतेसाठी? काय केलं काय जनतेसाठी? स्वतःचे बंगले भरले ना, स्वतःचे दिवाण गाड्या घेतल्या ना. 5-5 लाखाच्या गाड्या गावागाव पुढारी यांना दिल्या. पुढाऱ्यांच्या हाताने छाप्या द्या. ते पुढारी वाटी द्या का? वाटी द्या कोणला? स्वतःचेच बंगले झाले. कशासाठी हे करतात मग? अरे एक दिवस तिथं जाऊन तुम्हाला हिशोब द्यायचा आहे, मग कशासाठी करायचं? आज एक वेळेस यांना निवडून द्या तुम्ही. तुमचं काय होतंय. नाही झालं पुढल्या 25 वर्षाला तुम्ही हे करा ना बाबाजी. तुम्ही